बातमीकडे मराठा आंदोलनाच्या नावाखाली 100 कोटी रुपये उकळले असल्याचा संशय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय। या संदर्भात त्यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे। तर माझं नाव सांगून ज्यांनी पैसे आणि कामं घेतली त्यांची मला यादी द्या अशी मागणी जरांगेंनी शिष्टमंडळाकडे केली आहे। त्यामुळे आता याची दखल घेतली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। या आंदोलनात जर कोणी तुमच्याकडून सरकारकडून कामं घेतली असली, कोणी पैसे घेतले असले, नाव सांगून का ना मग मी का असणार त्याचं मला तेवढी यादी द्या। हे आंदोलन गोरगरीब मराठ्यांचा रक्त पिऊन त्यांना मोठं व्हायसाठी नाही। माया कानावर 100 कोटीचा आकडा मी लय जबाबदारीने शब्द सांगतोय। मग वेळ आली ना मी फोन म्हणला त्या माणसाचं नाव सुद्धा घेत असतो। ह्यो माणूस फोनवर म्हणला। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांच्याकडून। माधवजी, काय सांगाल? मराठा आंदोलनाच्या नावाखाली तब्बल 100 कोटी रुपये उकळल्याचा संशय जरांगेंनी व्यक्त केलाय। मोहिनी, गेल्या 9 महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उभं केलेलं आहे। मराठ्यांना आरक्षण मिळावं, गरजूवंत मराठ्यांना न्याय मिळावा ही त्यांची भूमिका होती। त्या भूमिकेतून 4 वेळा त्यांनी उपोषण केलं होतं, एकदा मुंबई स्वारी केली होती आणि मधल्या काळात निवडणुका आल्या होत्या। या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांना त्यांच्याजवळ जाण्यासाठी अनेकांचा प्रयत्न होता। सोबतच त्यांनी आपल्या सोबत राहावं, आपल्याला पाठिंबा द्यावा किंवा निवडणुकीमध्ये असेल किंवा वेगळ्या कारणासाठी आपल्या जवळ यावं असं प्रत्येकाला वाटत होतं। आणि त्याच भूमिकेतून काही जणांनी वेगवेगळी कामं घेतलेली आहेत, त्यासोबत काही जणांनी पैसे घेतलेत असा संशय त्यांनी व्यक्त केला आणि थेट सरकारकडे जसं शिष्टमंडळाने त्यांच्या समोर वेगवेगळ्या मुद्द्यांसह चर्चा केली। त्या महत्त्वाच्या मुद्द्यासोबतच हा एक मुद्दा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलाय की याची पण चौकशी करा। साधारणतः 100 कोटीच्या पेक्षा जास्त पैसे उकळण्याची शक्यता आहे। वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून काही नगदी घेतले आहेत आणि या सगळ्यांमध्ये स्थानिक त्यांच्यासोबत असणारे काही लोकांवर त्यांचा संशय आहे। सोबतच काही विविध राजकीय पक्ष आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आता या संदर्भात राज्य सरकार काय चौकशी करतं काय पाहणं महत्त्वाचं आहे। पण या त्यांच्या संशयाने आणि त्यांच्या मागणीमुळे खळबळ उडालेली आहे। नक्कीच धन्यवाद माधवजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।